एफिशियन्सी कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटरचा एक फॉर्म्युला भेटलाय TC अपॉन TH मायनस TC. आपल्याला कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर मॅक्सिमम भेटते, हायेस्ट मिळू शकते. हायेस्ट म्हणजे किती? मोठी किंमत काय राहते? इन्फिनिटी राहते. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इन्फिनिटी मिळू शकते रेफ्रिजरेटरचा. कधी? जर आपला डिनॉमिनेटर 0 झाला तर. रेफ्रिजरेटरसाठी एक स्टेटमेंट आहे म्हणून मी इथे राहिलो. डिनॉमिनेटर जर 0 झाला तर. डिनॉमिनेटर कधी 0 होते? जर TH इक्वल टू TC जर झाला तर. इफ द टेम्परेचर ऑफ द सोर्स म्हणजे हॉट रिझर्वायर and the temperature of the sink are equal. सोर्सचा टेम्परेचर आणि सिंकचा टेम्परेचर जर सारखा झाला तर डिनॉमिनेटर काय होते? 0 होते. डिनॉमिनेटर जर 0 झाला तर कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ द रेफ्रिजरेटर इन्फिनिटी भेटते, म्हणजे मॅक्सिमम भेटते. म्हणजे रेफ्रिजरेटर कमी वर्क डन करू घालून जास्त हीट, मॅक्सिमम हीट आपण कोल्ड रिझर्वायर कडून हॉट रिझर्वायर कडे नेऊ शकता आणि रेफ्रिजरेटरला कूल ठेवू शकता. टेम्परेचर ऑफ द सोर्स आणि सिंक जर सेम झालं तर. ऍक्च्युअली दिस इज ऑल्सो नॉट पॉसिबल. सेम टेम्परेचरचा आपण सोर्स आणि सिंक घेईना, काही ना काही टेम्परेचर डिफरन्स राहतेच. ऍक्च्युअली TH ग्रेटर देन TC राहते मोस्ट ऑफनली. हे झालं कॅरनॉट इंजिन बाबतीत पूर्ण थेअरी इथं कंप्लीट झाली. आता आपल्याला लास्ट पार्ट घ्यायचा या चॅप्टरचा, स्टर्लिंग सायकल अँड द स्टर्लिंग हीट इंजिन. चला स्टेटमेंट लिहून घ्या. स्टर्लिंग इंजिन अँड स्टर्लिंग सायकल. स्टर्लिंग सायकल सुद्धा क्लोज्ड थर्मोडायनामिक सायकल आहे. जसं याच्या आधी आपण जे सायकल घेतल्या कॅरनॉट सायकल, ते सुद्धा काय होतं? क्लोज्ड थर्मोडायनामिक सायकल होतं. सिमिलरली स्टर्लिंग सायकल सुद्धा क्लोज्ड थर्मोडायनामिक सायकल आहे आणि हे सायकल सुद्धा रिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल आहे याचा अर्थ काय आहे? फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जर सायकल गेली तर ते स्टर्लिंग हीट इंजिन राहते आणि रिव्हर्स डायरेक्शन मध्ये आली, त्याचा रिव्हर्सिबल डायरेक्शन मध्ये जर आली तर ते स्टर्लिंग रेफ्रिजरेटर म्हणून वर्क करते. स्टर्लिंग रेफ्रिजरेटर. मी इथं सायकल ड्रॉ करतो. हे व्हॉल्यूम ऍक्सिस आहे, प्रेशर ऍक्सिस. आणि लक्षात असू द्या स्टर्लिंग इंजिन या सायकलला फॉलो करते. ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे हे क्लोज्ड सायकल आहे, रिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल आहे याचा अर्थ फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जर गेली
तर हे स्टेर्लिंग हीट इंजिन राहते. रिव्हर्स डायरेक्शन मध्ये राहिली तर हे स्टेर्लिंग रेफ्रिजरेटर म्हणून काम करते. या स्टेर्लिंग हीट इंजिन मध्ये आपण वर्किंग सबस्टन्स म्हणून एअर, हायड्रोजन, हेलियम, नायट्रोजन अशा प्रकारचे गॅसेस यूज करू शकता वर्किंग सबस्टन्स म्हणून. अजून एकदा रिपीट करतो, एअर, हायड्रोजन, नायट्रोजन, हेलियम या गॅसेसचा यूज करता. जेव्हा वर्क डन ऑन द वर्किंग सबस्टन्स होते, वर्क डन ऑन द वर्किंग सबस्टन्स म्हणजे सिस्टमवर वर्क डन व्हायला, सिस्टमवर वर्क डन व्हायला तेव्हा हे रेफ्रिजरेटर म्हणून काम करते. आणि सिस्टमनं जर सराउंडिंग्सवर वर्क डन केला, सिस्टमनं वर्किंग सबस्टन्स जर सराउंडिंग्सवर वर्क डन केला तर हे हीट इंजिन म्हणून काम करते. जर वर्किंग सबस्टन्स जर सराउंडिंगवर वर्क डन केला तर हीट इंजिन म्हणून काम करते. आणि वर्किंग सबस्टन्सवर जर वर्क डन झाला तर हे रेफ्रिजरेटर म्हणून काम करते. आता आपण हे सायकल कसं वर्क करते बघा. स्टर्लिंग सायकल मध्ये 4 प्रोसेस आहेत, 2 आयसोथर्मल आहेत आणि 2 आयसोकोरिक प्रोसेस आहेत. टेक्स्टबुक मध्ये एक मिस्टेक आहे, एका जागी आयसोकोरिक आणि एका जागी आयसोबारिक प्रोसेस असे नाव दिलेले आहेत. पण लक्षात असू द्या, या सायकल मध्ये 2 प्रोसेस जे राहतात ते आयसोथर्मल आहेत. एक आहे आयसोथर्मल एक्सपान्शन, आयसोथर्मल कॉम्प्रेशन. त्यानंतर आयसोकोरिक. टेक्स्टबुक मध्ये एक लहान मिस्टेक आहे, एका जागी आयसोकोरिक दिलंय आणि एका जागी आयसोबारिक दिलंय. पण लक्षात असू द्या, दोन्ही आयसोकोरिक आहेत. एक आहे आयसोकोरिक हीट अब्झॉर्प्शन, दुसरा आहे आयसोकोरिक हीट रिजेक्शन. आयसोकोरिक हीट रिजेक्शन. आयसोकोरिक हीट अब्झॉर्प्शन एक आहे, आयसोकोरिक हीट रिजेक्शन एक आहे. चार प्रोसेस आहेत. आणि तुम्हाला तर आयसोथर्मल प्रोसेस हे सगळे प्रोसेस तर मी घेतलेलंच आहे. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर ऑफ द सिस्टम किंवा वर्किंग सबस्टन्स कॉन्स्टंट राहते, याचा अर्थ डेल्टा टी इक्वल टू 0. तर आयसोकोरिक प्रोसेस मध्ये काय राहते, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते, याचा अर्थ डेल्टा व्ही इक्वल टू 0. हे आहे स्टेर्लिंग सायकल. A to B पहिला प्रोसेस, B to C, C to D, D to A अशा प्रकारे हे क्लोज्ड सायकल आहे. एक सायकल झाल्यानंतर नंतर अजून A पासून सायकल सुरू होते. आणि रिव्हर्स डायरेक्शन मध्ये जर गेलो तर ते स्टेर्लिंग रेफ्रिजरेटर म्हणून काम करते. फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये गेलो स्टेर्लिंग हीट इंजिन म्हणून काम करते. इथं आता या जागी V2 व्हॉल्यूम आहे, म्हणजे हे जे V2 ची प्रोसेस होते ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम होते, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे याचा अर्थ ते आयसोकोरिक प्रोसेस आहे. आणि इथं अजून व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, म्हणजे हे काय झाले, आयसोकोरिक प्रोसेस झाली. जास्त कन्फ्युजन क्रिएट करणं, या जागी V1 व्हॉल्यूम, V2 व्हॉल्यूम, प्रेशर P1, प्रेशर P2, प्रेशर P3, प्रेशर P4. नाहीतर डॉटेड लाईन ड्रॉ केल्यानंतर कन्फ्युजन जास्त होते. A to B जे हे प्रोसेस होते इथं, A to B ते आहे आयसोथर्मल एक्सपान्शन. आयसोथर्मल एक्सपान्शन. वर्किंग सबस्टन्स ज्या सिलेंडर मध्ये आहे
त्या वर्किंग सबस्टन्स जे गॅस आहे आपलं त्याचं एक्सपान्शन होते, म्हणजे पिस्टन मूव्ह होते अपवर्ड, पिस्टन अपवर्ड मूव्ह होते. अपवर्ड मूव्ह होते वेळेस आपल्याला कंडिशन काय आहे, आयसोथर्मल कंडिशन आहे, त्याचा टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन झाला पाहिजे. आणि तुम्हाला तर माहित आहे जेव्हा एक्सपान्शन होते तेव्हा त्याचा टेम्परेचर डिक्रीज होते. टेम्परेचर एक्सपान्शन होते वेळेस आपल्याला कॉन्स्टंट मेंटेन करायचं आहे, त्यामुळं हीटची गरज आहे. म्हणून सोर्स पासून आपला वर्किंग सबस्टन्स काय करते, हीट अब्सॉर्ब करते. सोर्स पासून आपला वर्किंग सबस्टन्स हीट अब्सॉर्ब करते, कारण एक्सपान्शन होते वेळेस सिस्टमचा किंवा वर्किंग सबस्टन्सचा टेम्परेचर डिक्रीज होते. पण ते आपल्याला इथं ते एक्सपान्शन कसं करायचं, आयसोथर्मल एक्सपान्शन करायचं आहे. टेम्परेचर डिक्रीज न करता टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन करून एक्सपान्शन करू घालायचंय. हीटची गरज आहे म्हणून आपला वर्किंग सबस्टन्स हीट अब्सॉर्ब करते. कोणापासून, हॉट रिझर्वायर किंवा सोर्स पासून. हे जे आता इकडं आहे हे ॲट टेम्परेचर TS आहे, आयसोथर्मल एक्सपान्शन. आता B2C जे हे प्रोसेस व्हायली आइसोकोरिक हीट रिजेक्शन, आइसोकोरिक हीट रिजेक्शन. आइसोकोरिक प्रोसेस आहे, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम भलेही असेल पण प्रेशर काय व्हायला आहे, त्याचा प्रेशर डिक्रीज व्हायला, प्रेशर डिक्रीज व्हायला. प्रेशर डिक्रीज व्हायला याचा अर्थ टेम्परेचर सुद्धा काय होते, डिक्रीज होते. टेम्परेचर काय होईल, डिक्रीज होईल. आणि TC ला येईल. टेम्परेचर कशामुळे डिक्रीज व्हायला, टेम्परेचर याच्यामुळे डिक्रीज व्हायला कारण आपण हीट रिजेक्ट करून टाकायला, हीट बाहेर टाकायला सिस्टमच्या. क्यू अमाऊंट ऑफ हीट सिस्टमच्या बाहेर चालली, क्यू अमाऊंट ऑफ हीट सिस्टमहून रिजेक्ट व्हायली. सिस्टम किंवा वर्किंग सबस्टन्सहून क्यू अमाऊंट ऑफ हीट आपण काय करायला, रिजेक्ट करून टाकायला. म्हणून आइसोकोरिक हीट रिजेक्शन असं नाव इथं मी लिहिलो. लक्षात असू द्या, प्रेशर डिक्रीज व्हायला पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, म्हणजे कॉम्प्रेशन होईना चाललंय. कॉम्प्रेशन न होता प्रेशर डिक्रीज व्हायला याचा अर्थ टेम्परेचर फॉल व्हायला. टेम्परेचर कशामुळे फॉल होते,